पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वॉचमैन! वॉचमैन! ये वॉचमैन! ये! काय झालं? भेटला वॉचमॅन? कसला वॉचमॅन? काही वॉच ठेवत नाही येतो, गाणी ऐकत होता। इडियट। हे यार, मग आता काय करायचं? माझ्या केबिन मध्ये लॅपटॉप आहे, त्याने बघतो कोणाला कॉन्टॅक्ट होतोय का। ए अरे थांब, मी पण आले। हे केबिन तू लॉक केलंयस का? अरे नाही, मी कशाला लॉक करू? मी तर बाहेर बसले होते, इकडे आले सुद्धा नाही। मग हे उघडत का नाहीये? लॉक चेंज केलाय का? तूच चेंज केलंस? अरे त्या दिवशी नाही का तू विजयला सांगितलंस की ऑफिस मधले सगळे लॉक बदलून टाक? विजय, ते सिक्युरिटी चेंज कर आणि नवीन लॉक्स दे, ऑटोमेटेड लॉक्स। आठवलं? काय म्हणाला होतास त्या दिवशी तू? ऑफिस मध्ये माझ्या परमिशन शिवाय कोणीच आतमध्ये आलं नाही पाहिजे। घे आता, लॉक झाले सगळे केबिन्स, आलं नवीन लॉक। घे आता, स्वतःच्या केबिन मध्ये पण तू जाऊ नाही शकत, मला म्हणतोस? यार, कधी लाईट येणार, कधी मी घरी जाणार? हे सगळं ना तुझ्यामुळे झालं, तुलाच अशा आयडिया सुचतात। काय? माझ्यामुळे? या सगळ्याला कारणीभूत तू आहेस। तुलाच तिकडे इव्हेंट मध्ये जाऊन मिरवायचं होतं ना। काय तर कंपनी प्रमोट होईल, इव्हेंट खूप महत्वाचा आहे, आणि हे बघ आता काय झालंय। आपण त्या इव्हेंटला गेलो नसतो ना तर हे सगळं झालंच नसतं। ही काय फक्त माझ्या एकटीची आयडिया नव्हती, दादा, वहिनी, तू, आपण सगळ्यांनी कंबाईन डिसिजन घेतला होता। आता आपल्या कंपनीचं प्रमोशन होतोय म्हटल्यावर तिकडे जायला पाहिजे ना, म्हणूनच हो म्हटले मी। आता हे जे तू लॉक चेंज केलेस, तुझा मोबाईल गाडीत विसरलास, याला पण मीच जबाबदार आहे नाही? तुला सांगू का, तूच बेजबाबदार आहेस। अरे एवढी मोठी कंपनी तुझी, एवढी मोठी बिल्डिंग बांधलीयस, पण साधा एक लँडलाईन नाही, सगळे इंटरकॉम्स। लँडलाईन नाही तिथे, लँडलाईन्स आर आउटडेटेड। आमच्या घरी आहे का लँडलाईन? आमच्या घरी सुद्धा आहे आणि आमच्या क्लिनिक मध्ये सुद्धा आहे। मी तर लॉकडाऊन मध्ये लँडलाईन्स काढून टाकले, वेस्टेज ऑफ मनी। अरे वा, खूपच मस्त काम केलंस रे तू। तुला ना ह्या कामाबद्दल अवॉर्ड मिळायला पाहिजे। थांब, हे घे। अरे घे घे ना, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही खूपच उत्तम कामगिरी केली। खुश?
हो आता किती वेळ झाला, अमूल्य अजून आली नाहीये. तुम्ही नका काळजी करू, येईल ती. झोपा तुम्ही, झोपा. हो तरुण मुलगी आहे, काळजी वाटणारच ना. ती काय कुठे जंगलात गेली का ती? हा, सार्थक म्हणाला ना इव्हेंटसाठी गेलेत ते. बरं वेदांत आहे तिच्यासोबत, मी नका काळजी करू, झोपा सांगतो ना तुम्हाला. तो असला म्हणून काय झालं, आपली काही जबाबदारी आहे की नाही? आहे ना, आपली जबाबदारी आहेच. नाही बघा, तुमच्या लेकीने सुद्धा जबाबदारीने मेसेज केलाय. काय लिहिलंय वाचा. एका महत्वाच्या कामासाठी मला ऑफिसमध्ये जावं लागतंय. वेदांत सोबत आहे, काळजी करू नका. डोंट वरी. डोंट वरी म्हणजे काय? काळजी नसावी. हा, तेव्हा नका तुम्ही काळजी करू, झोपा तुम्ही शांतपणे. वेदांत काय तिला एकटं सोडणार आहे का? हा, डायल केलेला नंबर यावेळी स्विच ऑफ आहे. आता बघा फोनही लागत नाहीये तिचा. फोन स्विच ऑफ झाला असेल तिचा. तिने मेसेजमध्ये असंही लिहिलेलं आहे की माझी बॅटरी लो आहे, कधी स्विच ऑफ होऊ शकतो फोन. तुम्ही झोपा ना शांत. हो झोप लागेल का मला? एवढ्या रात्रीची ती कधीच बाहेर राहिलेली नाहीये. आता दिवस कसे आहेत माहितीये ना तुम्हाला, मग काळजी वाटणारच मला. सुमन, तुम्ही मला तेच प्रश्न विचारला, मी तुम्हाला तीच उत्तरं देणार. त्याने काळजी मिटणार आहे का तुमची? हा, हे बघा सुमन, अमूल्या स्वतःच्या पंखातलं बळ आजमावत तिचं करिअर करण्याचा प्रयत्न करते. करू दे तिला काय करायचं असेल ते. हा, हे बघा माझा अमूल्यावरती ना पूर्ण विश्वास आहे. कुठलंही संकट आलं ना तरी ती त्याचा समर्थपणे मुकाबला करणार. नका काळजी करू, तुम्ही झोपा आणि मलाही शांतपणे झोपू दे. झोपा. ते ते मला भूक लागली. मी काय करू? रेल्वे स्टेशनला जाऊन समोसा घेऊन येऊ? इथून बाहेर पडू नाही शकत आपण, बस उपाशीच. कसा माणूस आहेस रे तू? कसं होईल तुझ्या बायकोचं? उपाशी मरेल ती तर. हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी लग्नच करणार नाही. त्यामुळे कोणी उपाशी मरण्याचा प्रश्नच येत नाही. एवढी मोठी घोषणा केलीयस, मी तर लग्नच करणार नाही, त्यामुळे कोणी उपाशी मरण्याचा प्रश्नच नाही. जशी सृष्टी थांबणार आहे तू लग्न नाही केलंस म्हणून. ही बडबड थांबव आधी. मला सवय, मला भूक लागली ना की मी बडबड करते. मग जाऊन काहीतरी खा, माझं डोकं सोडून. बघ ना कुठल्या डेस्कवर काय मिळतंय का, चिप्स किंवा चॉकलेट. आणि काहीतरी मिळेलच, कारण यांचं लक्ष कामाकडे कमी आणि खाण्याकडे जास्त असतं. गुड आयडिया. इकडे तर फक्त फाईल्सच आहे. पल्लवीच्या डेस्कवर चेक केलं पाहिजे. यार काहीतरी असू. नूडल्स, थँक गॉड.
नूडल्स खाणार आहेस? तुझं पोटभर खाऊन झाल्यावर जर काही उरलं ना तर खाईन मी, नाही तर रात्रभर बोलत बसशील मला उपाशी ठेवलं. भरेल माझं पोट. आणि आमच्या घरी असं नाहीये की केलं आणि खाल्लं. ऍटलिस्ट मी विचारलं तरी तुला. तुझ्यासारखं नाहीये. भूक लागली ना मग ते बनव आणि खा. इन्स्टंट नूडल्स आहेत ते, ऑटोमॅटिक नाही. छत्तीस गुणी जोडी अवॉर्डचे विनर आहेत वेदांत वानखेडे आणि अमूल्य तुंपलवार. वेदांत आणि अमूल्य 36 गुणी जोडी. खरी 36 गुणी जोडी तर मी आणि विक्रांत होत. इथे एवढा प्रयत्न करते आदर्श सून होण्यासाठी आणि ही जोड्या जमून मोकळे होते. गर्लफ्रेंड माय फट. मला आधीपासून माहिती होतं त्या दोघे बहिणींचा प्लॅन. आधीपासून त्या दोघी त्या दोन भावांच्या मागे लागल्या होत्या. सगळ्यांना ओरडून सांगत होते मी, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. सगळे आपले येत होते आणि मलाच ऐकवत होते. Oh my God. मला काहीतरी केलं पाहिजे. एक मिनिट. ही अमूल्य जर मोठी भावजाई म्हणून त्या घरात आली तर मला तिला रिस्पेक्ट द्यावा लागेल. ती ऑर्डर सोडेल, तिचं ऐकावं लागेल. ओके. नो 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 मी नाही होऊ देणार आहे. मी काय करू? मी सरळ वेदांतला सांगून टाकू का की या दोघी बहिणी त्याला फसवण्याचा प्लॅन करतात? पण वेदांत तरी ऐकणार आहे का माझं? Oh my God. Just hate these sisters. I hate Amulya more. सारिका calm down. काहीतरी केलं पाहिजे. काही करून हा व्हिडिओ मला दाखवलाच पाहिजे. येस. हे घे. कसे बनले? त्यात बनवायचं काय? नूडल्स घ्यायचे आणि त्यात गरम पाणी टाकायचं. मसाला तर ऑलरेडी असतो. आता यासाठी पण अप्रिसिएशन हवंय का तुला? तुझ्या ब्रेनची अप्रिशिएट करण्याची तार तुटली आहे का रे? मी चेक नाही केलं. नाही मग करून घे. आय एम शुअर तुटलीच असेल. डॉक्टरकडे जाऊन ना जोडून घे ती तार. मला गरज वाटत नाही. तुला गरज नाहीच आहे, पण काय ना तुझ्या आजूबाजूला खूप माणसं असतात, लोक असतात. तू जर का ती तार जोडून घेतली ना मग फॉर अ चेंज तू त्या लोकांना अप्रिशिएट करशील. त्यांनाही बरं वाटेल, तुलाही बरं वाटेल. ज्यांना अप्रिसिएशन हवंय ना त्यांनी माझ्यासोबत काम करू नये. मी ते गुड जॉब वगैरे सारखं म्हणत नाही. बाय द वे, मी तुला 1-2 वेळा अप्रिशिएट केलंय जेव्हा तू खरंच चांगलं काम केलं होतंस. पण या नूडल्ससाठी अप्रिसिएशन एक्सपेक्ट करू नकोस. तू लहानपणापासून असंच करे? डोक्यावर वगैरे पडला होतास का बघू? अमूल्य, यू आर टॉकिंग टू युअर बॉस. लक्षात आहे ना? बॉसगिरीची वेळ संपली बर का. ऑफिस आज संपले, सो आता तू माझा बॉस नाहीयेस. तर एक मी इथे तुझ्यामुळे अडकून पडली. काहीतरी बरं झालं
फोन डेड होण्याआधी मी ताई आणि अण्णांना मेसेज करून ठेवला होता. ते किती टेन्शन मध्ये आले असते ते. तसं त्यांना मी सांगितलंय मी तुझ्यासोबत आहे म्हणून त्यांना टेन्शन आलं असेलच म्हणा. एक्सक्यूज मी, तू खूप सेफ कंपनीमध्ये आहेस. मी तुला प्रोटेक्ट करेन. यू आर व्हेरी सेफ हिअर. वेळ आले की कळेल कोण कुणाला प्रोटेक्ट करेल ते. बाय द वे, थँक्स. आय सेड थँक्स. तू मला थँक्स म्हणतोयस ह्याची तर मी नोंद करून ठेवायला पाहिजे. सरक सरक बाजू. आज वेदांत मला थँक्स म्हणाला. दिनांक 27 मे 2023. वेळ रात्री 12. किती वाजले? 12:56. नोटेड. मी आलोच. अरे कुठे चाललास? या वॉचमॅनचं गाणं कायमचं बंद करायला चाललंय. तुला प्रॉब्लेम त्या वॉचमॅनशी आहे का गाण्याशी? वॉचमॅन! 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 अरे वॉचमॅन! इडियट. अपना बना ले पिया, अपना बना ले पिया. अपना बना ले पिया, अपना बना ले पिया. लगे रे या कोई ना.